नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की वसुआत्या रम्याच्या हाताला लागलेलं रक्त पाहते तर रम्या सांगते की काव्य पूजा करत होते आणि मी तिथून जाऊन तिचा खेळ संपवला। तर इकडे वसुआत्या खूपच घाबरते आणि ती जोरातच म्हणते की तू काव्याला काय केलंस? काव्या मंडपात पोहोचलीच नसती तर त्यानंतर वसुआत्याचं बोलणं आता सगळ्यांनाच ऐकू येतं। तर पार्थ नंदिनी आता रम्याच्या हाताला लागलेलं रक्त पाहतात आणि ते खूपच घाबरतात। त्यानंतर सगळेच धावत आता काव्याच्या खोलीकडे जाऊ लागतात, तिला आवाज देऊ लागतात, पण मात्र काव्या काहीही दार उघडत नसते आणि नंदिनी म्हणत असते, काव्या तू बरी आहेस का? दार उघड। अखेर काव्या सुखरूपपणे बाहेर येते तेव्हा काव्याला घडलेला सर्व प्रकार हा पार्थला सांगते। खरं तर हा सुद्धा रम्याचाच प्लॅन असतो। काव्या म्हणते की तुम्ही उगाच रम्यावर संशय घेत आहात, कुंकवाची थाळी माझ्याकडूनच खाली पडली होती आणि ते सगळं काही ती आवरत होती, तिने माझी मदत केली आणि ते कुंकू तिने थाळीत पुन्हा टाकलं म्हणून तिचे हात लाल झाले आहेत। तर पार्थ नंदिनींना सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं की त्यांनी रम्यावर संशय घेतलेला असतो व वसुआत्या तिथे खेळ करते व आमच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही। तर रम्या म्हणते की आपण असं वागतोय म्हणून कुणीच आपल्यावर विश्वास ठेवत नाही आणि मनात म्हणते की हेच तर पाहिजे होतं मला, असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।